माझी आत्ते बहीण आहे आणि यांची म्हणजे सानूच्या पप्पांची मावस बहीण आहे, म्हणजे मावशीची मुलगी त्यांच्या आणि माझ्या आत्याची मुलगी आहे. तर असं आहे. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज खूप दिवसानंतर स्टार्टिंगला सानू आली, हो ना? मी आईस्क्रीम खाल्ली. हो, मी आईस्क्रीम खाल्ली. तिने आईस्क्रीम खाल्ली आणि मला नाही दिली, ओढून येत तसं. आणि आज आम्हाला करायचे नागिनीचे पापड. तर हे बेलने काढून ठेवले होते, तर मॅडम त्याच्यासोबत खेळत आहे. मोबाईलला नाही मारू बाबा, पाहिलं का कशी करते. तर आम्ही सुद्धा हे पापड पहिल्यांदाच बनवते. तर आम्हाला पण त्या दिवशी त्या ताई आल्या होत्या तांदळाचे पापड करायला, त्यांनी रेसिपी सांगितलेली. तर आता ती तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते जर तुम्हीसुद्धा करत नसाल तर. तर आत्या गेल्यात आता त्यांना बोलवायला आणि आम्ही बाकीची सगळी तयारी करून ठेवली आहे. तसं थोडक्यात मी तुमच्यासोबत रेसिपी शेअरच करणार. आणि ते एक्सप्रेशन बघा कसे सुरू येतात. ए सानू, ते लाल लाल कलरची बांगडी काय म्हणते ग तू? काय गाणं असतं ते? करून दाखव ना एकदा. कशी बांगडी? तर चला, आज नागिनीच्या पापडांची तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आता हे पीठ दळून घेतलेलं आहे, ज्यामध्ये अर्धी मुगाची डाळ आणि अर्धे तांदूळ टाकलेलं आहे. आणि त्यानंतर हा नागली पापड मसाला हिंगयुक्त रामबंधूचा आम्ही त्यात वापरलेला आहे. तर हा मसाला टाकल्याने ना खूप छान फ्लेवर येतो. आता हा मसाला टाकायचा कसा? आपण पीठ तर दळून घेतलेलं आहे, पण हा मसालासुद्धा मिक्सरमधून थोडासा फिरून घ्यायचा आणि चाळणीने गाळून पिठामध्ये ॲड करायचा, जेणेकरून त्यात जे जिरे तीळ सगळं असतं त्याचा फ्लेवर पूर्ण पिठामध्ये मिसळतो आणि पापडाची टेस्ट एकदम छान येते. आता तो मिक्स करून झाल्यानंतर लगेच आधण ठेवायचं. सेम थोडंसं तेल टाकून 1 ग्लास पाणी टाकायचं आणि त्याच ग्लासने 1 ग्लास पीठ टाकायचं. सेम तांदळांच्या पापडासारखी रेसिपी या नागिनींच्या पापडाची. तर इथे आत्यांनी आधण ठेवलं आहे आणि 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ग्लास पीठ टाकलं आहे आणि थोडंसं 2 मिनटं झाकून ठेवलं आणि त्यानंतर परत मग लगेच त्याला घोटून घेतलं. आता लाटण्याने आमच्या इकडं घोटतात, तुमच्या इकडे कशाने घोटतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आत्या हे सगळं करतच होत्या, तर मध्ये मध्ये सानूची लुडबुडसुद्धा सुरू होती. आणि हे असं जास्त जेवढं आपण जास्त घोटून घेऊ ना, तेवढं जास्त आपले पापड नागिनीचे पापड खूप छान येतील. तर आम्ही तर पहिल्यांदा बनवते हे पापड, तर बघूया आता पुढं कसे होतात. आणि हे बघा आत्ता किती त्याला घोटून घेत आहे. 10 ते 15 मिनटं त्याला शिजू द्यायचं आणि मग लगेच लाटायला तयारी करायची. आता सेम याची नागिनीच्या पापडाची रेसिपी सेम तांदळाच्या पापडांसारखी आहे, फक्त पिठामध्ये बदल आहे. आणि सेम त्याला तसंच लाटून घ्यायचं, बेलनं समोर समोर करायचं, जेणेकरून मग पापड फाटत नाही. तर हे नागिनींच्या पापडांचा कलरसुद्धा एकदम उडदाच्या पापडांसारखा आहे आणि मुगाची डाळ असल्यामुळे ते अजिबातच फाटत नाही, कारण मुगाची डाळ चिकट असते. तर हे बघा किती सुंदर पापड लाटला आहे ताईंनी आणि तो निघतो पण आहे एकाच मिनटात. तर खूप छान झालेत पापड आणि त्याचा कलर बघून आम्ही तर खूप खुश झालेलो होतो. एकदम सिंपल रेसिपी आहे आणि आम्हीसुद्धा पहिल्यांदा ट्राय केली आहे. वाटलं नव्हतं एवढे छान जमतील, पण आम्हाला सगळ्यांनी आम्ही करून बघितले आणि आम्ही खूप खुश झालो. आणि एकीकडे सानूचं सुद्धा लुडबुड सुरू होती. आता हे सगळे करतच होते, मग आत्यांना जास्त उठबैस करायला त्रास होतो, तर मग मी सुकवायला टाकायला गेले. तर हे बघा उन्हामध्ये एकाच दिवसात सुकून तयार होतात हे नागिनीचे पापड. जर तुम्ही करत नसाल तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. हे याची टेस्ट सेम आपण बॉबिन खातो, लहान मुलं खातात, सेम त्या बॉबिनसारखी लागते आणि लहान मुलांसाठी स्नॅक म्हणून एकदम बेस्ट ते. आत्ताच आमच्या पूर्ण सांड्या बनवून झाल्या नागिनीचे पापड आणि मुद्दाम मागून बोलतीये. हे बघा किती छान झालं, मस्त पिवळा पिवळा झाला. आता तळल्यावर बघू कशा होतात. तर आता तर छान वाटत आहे आणि आम्ही पहिल्यांदा बनवलं. हे आमचं माकड बघा परेशान करते मला पाणीपुरी खाण्यासाठी, हो ना? चल आता चल घरात. चला आता सांड्या तर झाल्यात आणि म्हटलं थोडासा आराम करावा आता, कारण संध्याकाळी परत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करणे. आता धोंड्याचा महिना लागला आहे, तर सगळ्यांच्या घरी तेच सुरू आहे. तर आज पहिल्यांदा आमच्या घरी करायचं आहे, कारण आता आम्हाला लवकरच पुण्याला जाणं आहे. तर माझं देवांना वगैरे नैवेद्य दाखवण्यासाठी तर आज
तो पुरणपोळीचा स्वयंपाक करणे, तर म्हटलं अर्धा एक तास थोडासा आराम करावा आणि मग नंतर परत स्वयंपाकाची वेळ होती. आता 3 वाजले, अजून 1 तासाने परत मग चहा झाडझूड हे सगळी स्वयंपाकाचीच वेळ होऊन जाते. तर म्हटलं थोडासा वेळ आराम करावा, तर चला आराम कर. तर आता संध्याकाळ झाली आहे आणि स्वयंपाकाची वेळ झाली आहे. आता आराम केल्यानंतर चहा वगैरे झाला, सगळं झालं. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटली होती की धोंडे वगैरे करायचं, पुरणपोळ्या करायच्या, पण झालं असं की आत्यांना जायचं काम पडलं शेतात. मग त्या म्हटल्या, मीच म्हटलं करू नको, करूत नको, कारण सानू मला परेशान करेल. तर पापड तळायचे तिथं आता सकाळी केलेले नागिनीचे, तर बघू आता कसे होतात. तर आणि बराच उशीर झाला होता, 5 वाजून गेलेले होते. मग मी म्हटलं माझ्याकडनं नाही होणार एवढं लवकर स्वयंपाक पुरणपोळ्याचा. आणि ते कसं होतं, तर एकतर कोणी सगळे घरी नसले ना की सानू मलाच परेशान करते जास्त, आणि सगळे घरी असले ना अजिबात परेशान करत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं नको, जाऊ द्या उद्या करू म्हटलं. मग साधंच आपलं रस चपाती स्वयंपाक करते आहे. आणि कुरडई पापड काढून ठेवले तिथे, कुरडई पापड आणि हे नागिनीचे पापड. चला तुम्हाला नागिनीचे पापड तळून दाखवते आता कसे. तर आता हे नागिनीचे पापड आहे. बापरे किती फुललेत बघा. आणि कलर पण खूप छान आला. कोणी म्हणाल की उडदाचेच पापड आहे. बापरे खूप छान आले हा. आता टेस्टलाच बघू कसे येते. तर पहिल्यांदा केले असं वाटतच नाही. ते तर जेवढे केले होते त्याच्या डबल टिबल ना फुगलेले आहे. 3-4 पॉट फुगलेत. कढई छोटी पडती अक्षरशः त्याला. तर हे बघा सगळे पापड तळून झालेत. बाकीचे कुरडे पापड पण तळले. तर एवढी गरमी झाली ना, आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल पूर्ण घाम घाम आलाय. तर हे बघा ते नागिनीचे पापड किती भारी आले, म्हणजे किती मोठा फुलला हा पापड. खूप छान आलेत आणि टेस्टला पण खूप छान आहे, एकदम सॉफ्ट आहे. हे बघा लगेच मोडतात. आणि याची चटणी सुद्धा आपण करून खाऊ शकतो, जसं पापडाच्या उडदाच्या पापडांची आपण करतो तसं. तर खूप छान आहे. आम्ही पहिल्यांदा केले आणि वाटलं नव्हतं एवढे भारी जमतील म्हणून, पण खूप छान झाले. आणि स्पेशली यांना तर खूप आवडले आत्ताच. तर आता मी तर दरवर्षी करत जाईल. जर तुम्हाला पण आवडली असेल रेसिपी किंवा असे पापड तुम्ही सुद्धा करत नसाल, तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आलेत. आणि असं नाही एकच, पूर्ण सगळे पापड तेवढेच फुललेत साईजनुसार. खूप छान आलेत पापड. चला आता कुरडई पापड तर तळून ठेवलंय. इकडे नागिनीचे पापड आणि इकडे बाकीचं कुरडई पापड. आणि आंबेसुद्धा काढून ठेवलेत रस करण्यासाठी. आणि आज गवारची भाजी बनवायची आहे. तर समोर आता पाहुणे पण येणार आहे आमच्या घरी. माझी बहीण येणार आहे. तर समोर तुम्हाला दाखवतेच कोणती बहीण येणार, कुठली नेमकी. तर चला फटाफट मी स्वयंपाक करून घेते, जेणेकरून ती जर आली तर थोडा वेळ तिच्याजवळ बस. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. आणि हे बघा पूर्ण गॅसचा वटा आवरून मस्त बसलो आहे आम्ही निवांत. आता वरती जायचं आहे गच्चीवर. वरती खूप छान हवा सुटलेली आहे आणि पाहुणे पण आले होते. तर चला तुम्हाला माझी बहीण दाखवते मी. जी की इकडून जी की माझाच ब्लॉग बघत होती आत्ता. हाय कर जरा. हॅलो. तर ही माझी आत्ते बहीण आहे आणि यांची म्हणजे सानूच्या पप्पांची मावस बहीण आहे, म्हणजे मावशीची मुलगी त्यांच्या आणि माझ्या आत्याची मुलगी आहे. तर असं आहे आमचं नातं. तर चला आता मस्त वरती जाऊन मस्त गच्चीवर. आता सानून ते सगळे तर गेलेत, ते मस्त एन्जॉय करत आहे. आणि सानूला पण तिची बहीण मिळाली, आता परी आलेली आहे, प्राजूची मुलगी. माझ्या बहिणीचं नाव प्राजू आहे. तर आता मस्त वरती जाऊन हवेशीर बसायचं. तर चला
आजचा व्हिडिओ आता इथे संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.